हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल काय आज डुग्गूची फरमाईश असणार आहे. तर डुग्गू मला म्हणाली, मम्मा मला काहीतरी आज स्पेशल हवं आहे, ते पण चीज चिकनचं. सो मी म्हटलं चला आज डुग्गूसाठी करते चिकन चीज पफ. याला तुम्ही पॅटीस पण बोलू शकता. तर पॅटीस बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलेले आहे. 2 बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, हिरवे वाटण आणि चवीपुरतं मीठ. सोबतच हळद, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट मसाला. आणि सोबतच चिकन बोनलेसचं खिमा. ते तर महत्त्वाचं आहे कारण त्याचंच बनवतोय आपण. तर मी एकीकडे चिकन खिम्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि लिंबू लावून मॅरिनेट करून ठेवले. तर एकीकडे मी फोडणीची तयारी केली. पातेला गरम केलं, त्यात तेल टाकले. तेल गरम झाल्यानंतर चांगलं जिरं तडतडू दिले. मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला आणि चांगला रंग येईपर्यंत शिजवून घेतले. मग त्यात टाकले टॅमॅटो चांगले सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतले. आणि त्यानंतर टाकले हिरवे वाटण, मीठ, हळद, जिरे पावडर, धना पावडर आणि लाल तिखट मसाला. याला चांगलं शिजवून घेतलं अगदी तेल सुटेपर्यंत. नंतर त्यात टाकलं चिकन खिमा आणि त्याला चांगलं मिक्स केलं. शेवटला टाकलं मी गरम मसाला आणि चांगलं खिम्याला वाफेवर शिजत ठेवले. आता खिमा आपलं शिजेपर्यंत आपल्याला डो बनवायचा आहे पॅटीससाठी. त्याशिवाय आपलं पॅटीस कसं बनणार? तर मी डो बनवण्यासाठी घेतलेला आहे 2 वाटी मैदा आणि 2 चम्मच गरम तेलाचे मोहन घालून चांगलं एकजीव करून घेतलेला आहे. आणि थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे. आणि एका वाटीमध्ये मी घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि तूप यांची पेस्ट तयार करून घेतली. आणि डोचे मी छोटे एकाच साईजचे गोळे तयार करून घेतले आणि एकाच साईजचे 4 ते 5 चपात्या मी लाटून घेतलेल्या आहे. आणि एकीकडे आपला खिमा सुद्धा शिजलेला आहे. तुम्ही विसरलात ना खिमा शिजायला ठेवलेला आहे म्हणून? असं नाही चालणार हां. स्वयंपाक करताना सगळीकडे लक्ष असलं पाहिजे. तर इकडे मी कॉर्नफ्लॉवर आणि तुपाची पेस्ट तयार केलेली आहे आणि एकीकडे आपलं चिकन खिमा पण मस्त शिजलेला आहे. सो मी चपात्या लाटते. त्या डोचे 3 ते 4 चपात्या लाटते आणि प्रत्येक चपातीला कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार केलेली लावते आणि एकावर एक असे थर करून त्याला दुमडून घेते. चांगलं रोल बनवते आणि ते पण हलक्या हाताने करते. आणि आपल्याला हलक्या हातानेच करायचं आहे, भार द्यायचं नाहीये. भार दिला तर आपले लेयर्स येणार नाहीत पफला. हलक्या हाताने दुमडून चांगलं रोल करायचं आणि त्याचे छोटे काप करायचे, कट करायचे आपल्याला, जेणेकरून आपल्याला छोट्या पुऱ्या बनवण्यासाठी. आणि मोठ्या पुऱ्या बनवायच्या नाही आहेत, जास्त छोट्या पुऱ्या बनवायच्या आहेत. बघा मी अशा पद्धतीने छोट्या पुऱ्या बनवते आणि त्यामध्ये टाकते मी चिकन खिमा आणि मोझरेला चीज. मी इथे मोझरेला चीज वापरलेला आहे. तुम्ही प्रोसेस चीजसुद्धा तुम्ही वापरू शकता. तुमच्यावर आहे तुम्हाला कुठले चीज वापरायचं आहे ते. सो डुग्गूला मोझरेला चीज पाहिजे होतं म्हणून मी मोझरेला चीज वापरला आणि अशा पद्धतीने मी त्याला सील पॅक केलेला आहे. जसं आपण जणू करंजी बनवतो ना त्याच पद्धतीने मी केलेला आहे. फक्त मी याला लेयर्स दिलेले आहेत. सो अशा पद्धतीने मी सगळे पफ आपले बनवून घेते आणि एकीकडे मी गरम तेल ठेवते तळण्यासाठी. आणि तेल आपल्याला जास्त कडकडीत तेल नको आहे कारण मंद आचेवर आपल्याला हे सगळं तळायचं आहे. त्यामुळे मी हे सगळे पफ बनवेपर्यंत तेल ठेवलेलं आहे एकीकडे. आणि बघा अशा पद्धतीने मी सगळे पफ तयार केलेले आहेत. सगळ्यामध्ये मी चीज टाकलेलं आहे कारण डुग्गूची फरमाईशच तशी होती. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी एक पफ सोडते आणि मध्य आचेवरच तळते. आणि बघू शकता आपण मध्य आचेवर तळतानाच आपल्याला जाणवते त्याचे लेयर्स दिसत आहेत आणि क्रिस्पीनेस पण आपल्याला जाणवते तळताना. सो अशा पद्धतीने मी सगळे पफ तळून घेतलेले आहेत. चिकन पफ तुम्ही मुलांना टोमॅटो सॉस किंवा मेयोनीज सोबत खायला देऊ शकता आणि खूप चविष्ट लागते हे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा.
आणि ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि तुमच्या मुलांना खायला द्या. चला आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.